नमस्कार मित्रांनो, स्वागत करते माझ्या चॅनलवर आपले सर्वांचे। ही काकडी आहे, छान ताजी काकडी आहे। तर ही छान स्वच्छ धुवून घेतली आणि काकडी निवडताना ताजीच घ्यायची, जेणेकरून आपली जी वस्तू आपण जी रेसिपी करतो ती खूप छान बनेल। तर ही काकडी आहे, 2 काकडी आहे ना, मी बारीक बारीक आहे ना चिरून घेतल्या। कोथिंबीर, कढीपत्ता, ही काकडी आहे छान मी साल काढून चिरलेली आहे। जर तुम्हाला चिरायची नसेल तर तुम्ही आहे ना किसणीवर पण किसून घेऊ शकता। तर इथे मी हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण असं आहे ना मी ठेचून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये। तर तुम्हाला खलबत्ता नसेल तर तुम्ही ग्राइंडरमध्ये पण करू शकता। तर इथे मी कढई ठेवली, कढईमध्ये तेल घालत आहे। तेल घातल्यानंतर आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचं। तेल आपलं छान कडकडीत गरम झालं आहे। मोहरी आणि जिरं घालून घ्यायचं। सुकी मिरची, कढीपत्ता, वाटण टाकून घ्यायचं। वाटण पण छान तेलामध्ये परतून घ्यायचं। हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर अशा पद्धतीने मी पेस्ट बनवली आहे। आणि काकडी आहे ना चिरता वेळेस थोडं पेस्ट करून घ्यायचं, कधी कधी आहे ना कडू लागण्याची शक्यता असते। तर छान आता परतणं झालं आहे, काकडी टाकून घेते। तुम्ही यामध्ये कांदा बी घालू शकता। छान परतून घेऊया तेलामध्ये काकडीला। तर मला कमेंट्समध्ये सांगा की तुमच्याकडे कशा पद्धतीने बनवतात काकडीची रेसिपी। तुम्हाला समजलंच असेल तर याच्यापासून आपण काय बनवणार आहोत। तर याच्यामध्ये जेवढं पडेल तेवढंच आपल्याला बेसन घालून घ्यायचं आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं छान। बघू शकता किती छान झाली आहे रेसिपी। जर तोंडात चव गेली असेल तर अशा पद्धतीची आपण रेसिपी बनवू शकतो। ती रेसिपी खाऊन पण आपल्याला कंटाळा येतो। तर अशा पद्धतीने आपण बनवलं तर सगळ्यांनाच आवडेल ही रेसिपी। अगदी मुलं पण छान खातील। बघू शकता किती सुटसुटीत झालेली आहे। काकडीचे बेसन आणि थोडं तेल टाकून घेते। तर नंतर एकदा आपण परत छान मिक्स करून झाकण ठेवूया। झाकण ठेवून घेते 2 ते 3 मिनिटपर्यंत। झाकण उघडून बघूया। छान झालं आहे काकडीचे बेसन। नक्की बनवा मी सांगितल्याप्रमाणे। छान चपाती पण चालू आहे माझी। आमच्याकडे चपाती आणि झुणका खूप आवडते सगळ्यांनाच, माझ्या मुलाला, माझ्या मिस्टरांना। तर चपाती पण चालू आहे माझी। दुसरी पण चपाती मी लाटलेली आहे, हे पण टाकून घेते। हे पण छान आहे ना भाजून घेऊ। ही चपाती पण छान आता भाजून घेऊ। खूप छान असते चपाती आणि बेसन। तर बघू शकता गरम गरम चपाती। बघू शकता आपलं बेसन छान झालं आहे। जर रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट्स करा। नवीन कोणी असाल तर चॅनलला नक्की भेट द्या। परत भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये छानशी रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।